महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात एका पर्यटक कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत महिला पर्यटकांशी छेडछाड आणि विनयभंग केल्याचा आरोप असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। पीडित कुटुंबाने या छेडछाडीचा जाब विचारल्यामुळे आरोपी संतप्त झाले। वाद झाल्यानंतर संशयितांनी पर्यटक कुटुंबाच्या गाडीचा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 15 ते 20 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला। महामार्गावर गाडी गाठून संशयितांनी लोखंडी रॉड, दांडे आणि बेसबॉल स्टिकने वाहनाच्या काचा फोडल्या आणि कुटुंबाला बेदम मारहाण केली। मारहाणी दरम्यान आरोपींनी कुटुंबाकडून सुमारे 1.5 लाख रुपयांचा मोबाईल आणि 2 तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून दिली। पीडित कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेत पोलिसांनी वेगाने कारवाई करत 9 जणांना ताब्यात घेतले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 BNS अंतर्गत खुनाचा प्रयत्न, लूटमार, विनयभंग आणि बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, इगतपुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।